आदर्श शिक्षक कसा असावा, आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष काय, याबाबत आदर्श शिक्षक पुरस्काराचा हे शिक्षण विभाग अपमान करतंय, अवमान करतंय. नमस्कार, पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत एक आदर्श व्यक्तिमत्व जे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण काम केलेले महाराष्ट्र कास्टाईट कर्मचारी महासंघाचे राज्य नेते माननीय युवडी गायकवाड साहेब आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी काय आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपलं पोलीस स्टार न्यूजमध्ये स्वागत आहे. सर, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या देशामध्ये जी काही शिक्षण व्यवस्था आहे किंवा जी काही शिक्षण पद्धती आहे ती कशा पद्धतीची आहे असं आपल्याला वाटतंय? अतिशय सुंदर प्रश्न आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये, की आज आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा जर विचार केला तर अनेक संस्था चालकांनी शिक्षण संस्था खोललेल्या आहेत आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिक्षणाचा बाजारच आहे असं मला वाटतं. शिक्षण हे वरचेवर मागणं होत चाललेलं आहे. जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे शेतमजुरांचे आणि शेतकऱ्यांचे मुलं आहेत, जे वंचिताचे लेकरं आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना हे महागडं शिक्षण मिळेल का नाही अशी शंका पुढील काही दिवसामध्ये निश्चितच येण्यासारखी आहे. आणि म्हणून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अतिशय गोरगरिबांचा विद्यार्थी आहे, शेतकऱ्यांचा विद्यार्थी आहे, शेतमजुरांचा विद्यार्थी आहे, तर या जिल्हा परिषदेच्या शाळाच जवळजवळ 62,000 शाळा या सरकारनं कंत्राटी पद्धतीनं काही कंपन्याशी करार करून दिलेले आहेत. आणि म्हणून उद्या या कंपन्यांनी जर खऱ्या अर्थानं शैक्षणिक फीस जर भरमसाठ लावली तर हे गोरगरिबांचे विद्यार्थी कसे शिकावेत असा खूप मोठा प्रश्न आज समाजापुढे पडलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत शिक्षणाचा जर विचार केला तर उद्या गोरगरिबांचे लेकरं शिक्षण घेतील का नाही यामध्ये शंका वाटते. सध्या म्हणजे आपल्याकडे गोरगरिबांचे आणि मध्यमवर्गीयामधले सर्व काही विद्यार्थी मुलं शक्यतो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात, बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा एकंदरीत वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देश पातळीवरती शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. तर नेमकं आदर्श शिक्षक पुरस्काराची व्याख्या काय किंवा आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष काय आपण समजावून सांगावे. तर अतिशय हा सुद्धा सुंदर प्रश्न आपण विचारलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांना, प्राध्यापकांना जे चांगलं काम करतात, जे समाजामध्ये समाजप्रिय होऊन, विद्यार्थीप्रिय होऊन शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देतात आणि खूप मेहनत घेतात, तर अशा शिक्षकासाठी आदर्श पुरस्कार शासनाकडून दिले जातात. आणि त्याचे काय निकष असले पाहिजेत असं आपण या ठिकाणी विचारताय. तर मला असं वाटतं या ठिकाणी आदर्श पुरस्कार दिला पाहिजे आणि तो शिक्षक आदर्श असला पाहिजे, तरच आपण त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणतो. आणि मग आदर्श शिक्षक पुरस्कार देताना त्या शिक्षकामध्ये विविध गुण असले पाहिजे, म्हणजे विविध गुणसंपन्नता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तो शिक्षक खऱ्या अर्थानं अतिशय अभ्यास वाचला पाहिजे, तो उच्च शिक्षित तर असावाच, त्याचबरोबर त्याचं चौफेर वाचन असलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला वर्गात शिकवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्याला आपला विषय कशा पद्धतीनं समजेल या पद्धतीनं त्यानं अध्यापन केलं पाहिजे. मग त्यानं त्याच्या अध्यापनामध्ये विविध उपक्रमाचा त्यानं उपयोग केला पाहिजे, विविध शैक्षणिक उपक्रम त्यानं राबवले पाहिजे, विविध तंत्रज्ञानाचा त्यानं आजच्या या डिजिटल युगामध्ये उपयोग केला पाहिजे, की जेणेकरून विद्यार्थ्याला लवकर विषय समजेल आणि विद्यार्थ्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं गळी उतरेल. अशा पद्धतीनं त्याचं त्या ठिकाणी अध्यापन असलं पाहिजे. तो शिक्षक विद्यार्थीप्रिय असावा, तो शिक्षक समाजप्रिय असावा, तो शिक्षक पालकप्रिय असावा. आणि जर पालकप्रिय जर व्हायचं असेल त्याला, तर
खूप मोठी मेहनत विद्यार्थ्याच्या प्रती त्यानं घेतली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अध्यापनामध्ये तो एकदम पारंगत असायला पाहिजे, समाजप्रिय असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की शिक्षक हा राष्ट्राचा आणि समाजाचा सारथी आहे, आणि म्हणून शिक्षकाच्या हातामध्ये शिक्षणाच्या नाड्या आहेत, आणि म्हणून या देशाचा नागरिक तयार करण्यासाठी तो विद्यार्थ्याप्रती अतिशय चांगल्या पद्धतीनं तो शिस्तप्रिय असला पाहिजे, तो शीलवान असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे आणि शिस्तप्रिय असला पाहिजे. तो स्वतः शिस्तप्रिय असला पाहिजे. आणि ज्यावेळेस तो वर्गात जातो, वर्गात गेल्यानंतर अनेक जाती धर्माचे विद्यार्थी त्याच्या शाळेमध्ये असतात, वर्गामध्ये असतात, आणि म्हणून तो स्वतः शिक्षक हा निपक्षपाती असला पाहिजे. त्यानं समसम बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी शैक्षणिक कार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि तो त्या ठिकाणी शैक्षणिक कार्य करत असताना वर्गामध्ये काही विद्यार्थी अतिशय हुशार असतात, काही विद्यार्थी थोडे मध्यम असतात, काही विद्यार्थी अतिशय थोडे जरा कमकुवत असतात. तर अशा कमकुवत विद्यार्थ्यासाठी एक त्याने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. विशेष प्रयत्न याच्यासाठी की त्या विद्यार्थ्याची एक वेगळी बॅच करून त्या विद्यार्थ्याचे अवांतर एक जादा क्लास घेऊन त्या विद्यार्थ्याला पुन्हा या हुशार विद्यार्थ्याच्या बरोबर त्याला कसं आणता येईल, तर ही त्या शिक्षकाने एक चांगल्या पद्धतीची मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे असं मला वाटतं. आणखी त्याच्यामध्ये काय दुसरे निकष आपल्याला सांगता येतील? मला असं वाटतं या ठिकाणी की शिक्षक हा की जेवढा शिक्षक विद्वान असेल, जेवढा शिक्षक अतिशय आपल्या विषयामध्ये पारंगत असेल, तेवढे विद्यार्थी अतिशय हुशार असतील. एक म्हण आहे की आडातच जर नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. बरोबर. तर या पद्धतीनं शिक्षक स्वतः अतिशय ज्ञानी असला पाहिजे, वाचक असला पाहिजे, खूप संशोधक असला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो सतत विद्यार्थ्याच्या प्रती त्याने वेगवेगळे कौशल्य वापरून विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्याला वेगवेगळं ज्ञान त्यानं दिलं पाहिजे. आणि या देशाचा खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत नागरिक, समाजाचा अतिशय उत्कृष्ट नागरिक कशा पद्धतीने त्याला बनवता येईल त्यानं तो बनवता आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आदर्श पुरस्कार देत असताना त्याला विद्यार्थ्याचा बी अभिप्राय असावा मला असं वाटतंय. त्याचबरोबर पालकाचा, समाजाचा सुद्धा अभिप्राय असावा असं वाटतंय. कारण का अनेक वेळा असं घडतंय की आमचे काही मित्र आहेत, अतिशय खूप मेहनत घेतात, दिवस रात्र कष्ट करतात, परंतु आज अशी व्यवस्था आहे की एखाद्या शिक्षकानं जीवनभर कधी हातामध्ये खडू सुद्धा घेतलेला नाही, तर अशाही शिक्षकाला या ठिकाणी आदर्श पुरस्कार दिला जातो. आणि ही कुठंतरी ही अतिशय मेहनत करणाऱ्या शिक्षकांचा अवमान आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून प्रामाणिकपणे शासन प्रणालीमध्ये जी समिती आहे, या समितीने प्रामाणिकपणे या ठिकाणी आदर्श पुरस्कारासाठी त्या शिक्षकाची निवड करावी असंही मला या ठिकाणी नमूद करावं वाटतंय. जर सर आपण म्हणल्यासारखं एखाद्या शिक्षकाने हातात खडूही घेतला नाही आणि अशा शिक्षकाला जर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात असेल, तर कुठंतरी या शिक्षकाचा शिक्षण पुरस्काराचा अवमान होतोय असं वाटतंय. निश्चितच त्या आदर्श शिक्षक पुरस्काराला काही अर्थच राहणार नाही. कारण का आदर्श शिक्षक पुरस्कार या नावामध्ये बराचसा काही अर्थ सामावलेला आहे की तो आदर्श असला पाहिजे, तो सगळ्याच बाबतीमध्ये आदर्श असला पाहिजे. मग सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदरच म्हटलं की त्याच्यासमोर विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि विद्यार्थी जर केंद्रबिंदू ठेवायचा असेल तर त्याला त्याच्यासमोर पुस्तक, खडू आणि बोर्ड आणि समोर विद्यार्थी हेच कायम असलं पाहिजे. आणि मग ज्या शिक्षकानं हातामध्ये कधी खडूच नाही घेतला, तर अशा जर शिक्षकाला आदर्श पुरस्कार जर या ठिकाणी मिळत असेल, कोणी देत असतील, तर हा त्या आदर्श पुरस्काराचा निश्चितच खूप मोठा अवमान आहे असं मला वाटतं. आपण पाहिलात एवढी गायकवाड सरांनी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं आदर्श शिक्षक कसा असावा, आदर्श शिक्षकाची व्याख्या काय, आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष काय या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. परंतु एक शोकांतिका अशी आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हा आदर्श शिक्षक पुरस्कार
अशा व्यक्तीला दिलं जातोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांचा वर्ग कधी घेतलाय हेच विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि तिथल्या शाळेला पण माहीत नाही आणि अशा शिक्षकाला हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातोय. तर एकंदरीत या आदर्श शिक्षक पुरस्काराचा हे शिक्षण विभाग अपमान करतंय, अवमान करतंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर माझी सर्व जनतेला जे काही पोलीस स्टार न्यूजची ही बातमी पाहत आहेत त्यांना आव्हान आहे की आपण आदर्श शिक्षक पुरस्काराच्या संदर्भामध्ये आपले अभिप्राय सुचवावे. मी मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूज, लातूर.